व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, जमलेले सगळे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येमध्ये आपण इथे सगळे उपस्थित राहिलात. काय ऐतिहासिक ग्राउंड आहे हे, बस कर ना आता. ऐतिहासिक ग्राउंड आहे. 2014 मध्ये मला असं वाटतं शेवटची जी काय जाहीर सभा झाली राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ह्याच ग्राउंडवर झाली. तेव्हा ग्राउंडवर माझ्यासोबत केसाचा टोप नसलेले उदय सामंत होते. आता केस चिटकवलेले उदय सामंत सगळीकडे दिसत आहेत. फक्त इकडेच केस दिसतात, कुठे बाकी कुठे दिसतच नाही. सगळं चकचकीत आहे. लेडीज पार्लर मध्ये वाटतं काहीतरी काम उपक्रम चालू केला. अरे रत्नागिरी शहराला चकचक व्हायचं होतं, स्वतः कुठे चकचक झाली ना. आता वडील झाला, 3 लग्न झाली, बस कर. आता 4थी शोधतो काय? तिघांकडून मार खाल्ला बस नाही. आम्ही जिथे जिथे सभा घेतोय आमचा पाठलाग उदय सामंत आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत. मिरकरवाड्यामध्ये तेच झालं, त्याच्या अगोदर वाटद मध्ये तेच झालं. वाटद मध्ये जे झालं त्याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र ठाकरेंबद्दल बोलायला लागला. उघड जे कोण हिम्मत करत नव्हते बोलायचं, बंद खोलीमध्ये लोकांना माहित होतं ठाकरे आतमधून कसे होते, कसे आहेत, ते लोक उघड बोलायला लागले. निलेश राणे कुंडलीच उघडली सगळी. त्याच्यानंतर इकडे 10 तारखेला सभा घेतली, ती रद्द झाली मिरकरवाड्याची. दुसरी तारीख पुढची मिळाली कारण का लोक जमत नव्हती. आता ह्या केसाचा टोप बसवलेला शक्ती कपूरचा कोण ऐकणार? महिलांनो स्वावध राहा तुम्ही. आमदार पिसाळलाय. अरे कोणाच्या नादाला लागतो? राणेंच्या. ते ठाकरे नाही गप्प बसू शकले, तू गप्प बसवणार. समोर आला तर पिवळी होईल. मागून कोणी बोललेलं रे? ती मिरकरवाड्यामध्ये गेला आणि सांगितलं की निलेश राणेला सांगा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायला. तू उद्धवला सांग, मी उभा राहतो समोर. उद्धव ज्या दिवशी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवेल त्या दिवशी समोर निलेश राणे लढवेल. चॅलेंज आहे आपला. अरे झालं बापाचं खातोय, अजून एक निवडणूक नाही लढवली आणि म्हणे पक्षप्रमुख. अरे निलेश राणे बाळासाहेब ठाकरेंवर बोलला, काय केलं तू? ते मध्ये कुठे ते मला महाडचे ते 2-3 टपोरे शिवसैनिक बोलले होते निलेश राणेला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अरे निलेश राणे रत्नागिरीत आला महामार्गातून, आता त्याच महामार्गातून परत मुंबईला जाणार आहे. जा कुठल्या अवलादीचं असते दाखव, चल बघून घेऊया. धमकी देता आम्हाला. आम्ही काय वाईट बोललो होतो? वाटदची सभा कोणासाठी होती? या उदय सामंतनी वाटदच्या आणि तिकडच्या वरवड्याच्या त्या गावाची लोकांना, त्या गावामध्ये लोकांना पाण्यातून वंचित ठेवलं, पाण्यामुळे वंचित ठेवलं. तू आमदार आहेस, लोकांना पाणी देऊ शकत नाही. लोक तुझ्याकडे पाणी मागत होते, तुझा पैसा मागत नव्हते, तुझा डांबर मागत नव्हते. लोकांना पाणी नाही देत तुम्ही. आणि जर त्या लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला तर अजून पाणी देणार नाही, अजून संकट तुमच्यावर आणू, अशा धमक्या दिल्या गेल्या. आणि मग सोबत आणला तो कपबशी चोर खासदार.
त्या काळ्याला तर मी पाठवणार मुंबईमध्ये 2019ला काही झालं. तू साल्या मीटर चोरायचंच ना तिकडे, तुला परत धंद्याला लावतो वकोल्याला. बघ तू 2019ला राण्यांच्या नादाला लागायचं नाही. अरे खालच्या दर्जावर टीका कोणावर करतोय का? माजी मुख्यमंत्र्यावर. आम्ही आजपर्यंत कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो. ठीक आहे, मोठा माणूस आहे, मान सन्मान करायचा असतो. अरे तू एक माजी मुख्यमंत्र्याबद्दल बोलतो, मग आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही काय? अरे तुझा देव तुझ्या देवाला ठेव, मी माझा देव माझ्या देवाला ठेवीन. ठाकरेंची आबरू परत सांगतो रस्त्यावर काढीन. आमच्या नादाला लागायचं नाही. त्या मातोश्रीच्या कुठल्या माळ्यावर काय काय व्हायचं आम्हाला माहिती आहे. आणि तेव्हाही सांगितलं होतं, आजही सांगतो, लोक अंगावर कपडे ठेवणार नाही एकदा ठाकरे कसे आहेत ते कळल्यावर. आणि मला असं वाटलं होतं की फार मोठा उद्रेक होईल, सगळे शिवसैनिक चौताळतील, अंगावर येतील. हे साले सगळे हिजडे निघाले. एकाच्या मध्ये दम नाही. लांबून सभा घेत आहेत, लांबून. त्यांना पण माहिती आहे खरं काय ते. निलेश राणे तेव्हा अर्धवटच बोलला होता, पण एक फाईट वातावरण टाईट झालं का नाही? म्हणून सांगतो, तोंड उघडायला देऊ नका. आम्ही विकासावर बोलतो. माझ्या लोकांना पाणी पाहिजे होतं, रत्नागिरीच्या जनतेला पाणी पाहिजे होतं, निलेश राणे आवाज उठवणार. मिरकरवाड्यामध्ये रस्ता होत नव्हता, निलेश राणे आवाज उठवणार. आज रत्नागिरीला जागतिक शहर निलेश राणेला बघायचं, आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना बघायचंय. आणि इथे वाद कसला चालू आहे की नगराध्यक्ष कोण? नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतोय? भैरीच्या मंदिरात. ह्यांचं वाटोळ अटळ आहे. म्हणजे लोकांना गृहीत धरलंय आपण काही केलं तरी लोक आमच्या मागे उभे राहतील. एकाला सुट्टीवर पाठवायचं, दुसऱ्याला बसवायचं. कारण का त्यांना माहिती आहे इथे लोक भगव्या झेंड्याच्या खाली मतदान टाकतात. बाळासाहेबांची 2 जुनी भाषणं दाखवायची, लोक मतदान करणारच, ही समज त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून ही मस्ती आहे. या उदय सामंतला तो तंबाखू छाप त्यांचा तो कोण, तो भाऊ किरण, त्याला मस्ती कोणाची आहे? फक्त पैशाची. बंद खोलीमध्ये हे सगळे टेंडर व्हायचे, सगळ्यांना टेंडर वाटायचे. चल तू घेऊन जा 5, तू घेऊन जा 10, असं चुटकी वाजून. एवढी मस्ती. रत्नागिरी आहे तिकडेच आहे, रत्नागिरीकर आहे तिकडेच आहे. जागतिक शहर वगैरे आपल्याला काही दिसलं नाही. अहो, एक राणे साहेब तिकडे 650 बेडचं एक हॉस्पिटल उभारू शकतो. अरे तुझ्या बापाला सांग, एवढं कमवलं ना, बांधणं आहे काहीतरी. स्वतःच्या खिशात हात नाही घालायचा, दुसऱ्यांच्या घरात डोळा टाकायचा. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, कोण कुठल्या रस्त्याने गेली, हा कोणाच्या रस्त्याने चाललाय, त्याचा धंदा कसा लावायचा, त्याला उद्ध्वस्त कसा करायचा. अख्ख्या दिवस माझ्या बरोबर होते, अनेक दिवस मी काढले त्यांच्या बरोबर. पुरा दिवसाचं नियोजन, कोणाला उद्ध्वस्त करायचं ह्याच्यातच नियोजन. तुमची आणि आमची कामं त्यांच्यासाठी महत्वाची नाही. निवडणुकीला पैसे घेतलेत तर आता गप्प बसायचं, मतदान टाकायचं, तुम्हाला निवडणुकीला पैसे पोहोचतील. काही पत्रकारांनी जर साथ नाही दिली ना, उघडे नागडे पडतील रस्त्यावर, लोक फिरू देणार नाही. आज पत्रकारांमुळे जिवंत आहेत हे लोक. काही पत्रकार, सगळेच नाही म्हणत आहे. जर यांनी खऱ्या चिठ्ठे उघडले ना, यांचे खरा यांचा बुरखा फाटला, तर हे लोकांमध्ये जाऊ शकत नाही. हे सगळे मुखवटे आहेत, हे फक्त दाखवतात आम्ही गोंडस, आम्ही अमुक. एक नंबरचा चॅप्टर आहे. त्यांना तुमचं आणि आमचं काय घेणं देणं नाही. विचार करा, तो महामार्ग अजून होत नाही. अनेक ठेके फक्त मॅनेजर बदलतात कुठल्या त्या कंपनीचे, कारण का किरण शेठ ना तो जमत नाही म्हणून. किरण शेठ, अरे किरण शेठ तुमचा असेल तर महामार्गाचा कोण लागतो? तो कुठला MEP चा कुठला कॉन्ट्रॅक्टर, कुठला बाहेरून मॅनेजर आला, त्याची बदली करून टाकली, कारण का ह्यांचा बंदोबस्त होत नाही खाली.
ह्यांच्या खालच्या ठेकेदारांना पैसे मिळत नाही आणि हेच ठेकेदार उद्या निवडणुकीला ह्यांच्यासाठी पैसे खर्च करतात, तुम्हाला गृहीत धरतात आणि ह्यांचे गुंड बाहेर सगळीकडे फिरत असतात. अर्ध्या गुंडांना आत पाठवलं निलेश राणेंनी, बाकीचे आहेत लिस्टवर. तुम्हाला असं नाही सोडत. अर्ध्यानं पोचवलं, अर्ध्यानं बाकीचे शिल्लक आहेत, यादी आहे अजून. तेव्हा विचारत होते सगळे, आम्ही यादीमध्ये आहे काय? साहेबांना सांगा आम्ही नव्हतो, आम्ही देसाईना आम्ही नाही ओळखत, आम्ही नव्हतोच. 4 दिवस शाखा बंद होती. एकटा निलेश राणेंनी तुम्हाला 4 दिवस शाखा बंद लावायला ठेवली. तिथेच माझा विजय झाला. पळापळ चालू होती सगळी. एक माणूस जागेवर थांबायला तयार नाही, समोरून कोण काय बोलत नाही. अहो पण काम आहेच कुठे? तो विनायकराव त्यांनी तर वाटोळच लावलं आपल्या सगळ्या मतदारसंघाचं. तिथे जाऊन आबरूच काढतोय. त्या खंबाटाचे 3,500 कामगार देशोधडीला लावले. 400 कोटीचा भ्रष्टाचार. त्या मातोश्रीला पैसे पोचवायचे असल्यामुळे मराठी माणूस रस्त्यावर चढत होता. 3,500 खंबाटाचे सगळे कुटुंब हे रस्त्यावर होते. अजून पण उद्धव ठाकरे आणि विनायकराव गेले नाही. 400 कोटीचा भ्रष्टाचार झाला. कुटुंब उद्ध्वस्त झाले. कोण? मराठी माणसाची कुटुंब. हे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला होता. कुठे गेलाय तो न्याय हक्क? ते बीएसटीचे कामगार रस्त्यावर बसले होते. 36,000 मराठी कुटुंब रस्त्यावर बसले होते. उद्धव ठाकरे सिनेमाचं गाणं रिलीज करत होते. त्या 36,000 कुटुंबांना बघायला सुद्धा गेले नाहीत. कोणाची हिंमत झाली नाही त्या डेपोमध्ये जाऊन मराठी कुटुंबांना हाक मारून त्यांना पाणी पाजायची कोणाची हिंमत झाली नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. मग आता मराठीचा मुद्दा नाही, आता हिंदुत्वाकडे वळाले. उद्धव ठाकरे स्वतः विटासारखा झाला. आता वीट लावायला चालला राम मंदिर बनवायला. बरं झालं देव राम जो आपला आहे तो कलियुगात नाही, तो उद्धवला बघून परत वनवासात गेला असता. असा कधी राजकारणी असतो? फक्त ड्रामा केला तिथे राम मंदिर उभा करायचं. अरे तुझे 10 बाप जरी झाले ना, तू राम मंदिर नाही बांधू शकत. फक्त तुम्हाला देखावा करायचा की आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदू मुसलमान वेगळे वेगळे, आम्हाला हिंदूंची मतं पाहिजे, काँग्रेसला मुसलमानांची मतं फेडू दे, असं राजकारण करायचं. अहो 4.5 वर्ष सत्तेमध्ये सांगण्यासारखं, आपल्या मतदारसंघामध्ये दाखवण्यासारखं एक काम नाही. परवा मिरिया बंदरचे ते सगळे मिरियातली लोक गेली होती 26 जानेवारीला. त्याच्या मागचं राजकारण ओळखा तुम्ही. ते मिरियाची सगळी लोकांनी पालकमंत्र्याची गाडी किंवा सीओची गाडी थांबवली, बरोबर आहे? त्यांच्यावर केस कुठली टाकली? 353 ची. त्यांनी गाडी कोणाची थांबवली? तर मला असं वाटतं झेडपीतल्या सीओची गाडी थांबवली, बरोबर आहे? जिल्हा परिषदांच्या सीओची गाडी थांबवली. कारण का? त्या गाडीमध्ये त्यांना महाडिक दिसले. कोणते त्यांचे कोण आहेत ते? जिल्हा संपर्क प्रमुख. त्या गाडीत ते महाडिक दिसले म्हणून लोकांनी उद्रेक केला, गाडी थांबवली. त्यांच्यावर केस कुठली लागली? 353 ची. पालकमंत्री भेटायला तयार नाही. अहो 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये लोक आंदोलन नाही करणार तर मग कधी करणार? आपल्या देशात आजही लोकशाही आहे. लोकांनी आंदोलन नाही करायची तर लोकांच्या समस्या राज्यकर्त्यांकडे कळणार कशा? तर मिरियातल्या लोकांनी सगळीकडे तिकडे गाड्या अडवल्या. पालकमंत्री गच्चीवर जाऊन भाषण करतोय. लोकांच्या समोर जायची हिंमत नाही. गच्चीवर गेले. एक तास लोकांना बाहेर उभं ठेवलं. नंतर गच्चीवर जाऊन भाषण केलं. 353 ची केस झाली. आणि आजच मी कुठेतरी वाचलं, आता मिरियातली ती लोक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंकडे आता मदत मागणार. अरे नका जाऊ, तो भिकारडा आहे, तो काय देऊ शकत नाही. फक्त त्या नाणारचं काय केलं? हेच केलं, चला नाणार मी रद्द करून दाखवतो. अजूनपर्यंत नाणार रद्द होऊ शकत नाही. ते जैतापूर रद्द करणार होते, जैतापूर रद्द होऊ शकत नाही. 100 दिवसामध्ये जैतापूर बुडवणार होते. जैतापूर उभं राहिलं.
रस्ते झाले आतमधले सगळे, टर्बाईनची कामं सुरू झाली. परवाच मी जैतापूरला जाऊन आलो, संरक्षण भिंत पूर्ण झाली. अहो हे नाणार नाही रद्द करू शकत. फक्त काय ह्याच्यामध्ये गेम वेगळा आहे. केसेस हे लोकांनीच घालायला सांगायचे आणि नंतर आम्ही केसेस काढल्या, आम्ही तुम्हाला त्याच्यातून सोडवलं म्हणून भावनिक राजकारण करायचं. मीडियावाल्यांना मला हात जोडून विनंती आहे, मी कधी भेटणार आहे, मी आता उद्या परवा आहे. यांच्या या गेम मध्ये अडकू नका. हे अनेक वर्ष हेच करत आले. कारवाई हे लोकच करायला सांगणार आणि सोडवायला देखील हे लोकच जाणार आणि सांगितलं बघितलं मी तुम्हाला सोडवलं. त्या मिऱ्यातल्या विषयासाठी मी स्वतः गेलो होतो. त्यांचं म्हणणं फक्त एवढं आहे, साहेब इकडे दगडी सगळी लहान, तो काय ठेकेदार आहे, तो चोर आहे, लहान दगडी इकडे टाकतोय, मोठी दगडी टाकायला सांगा. तेवढं होत नाही म्हणून मीडियावाले सगळे तिकडे गेले आणि बाकीचं राजकारण जे काय घडलं ते घडलं. हे लोकांना तुमच्यासाठी आमच्यासाठी काही नाही करायचं. या उदय सामंतला का, या विनायक राऊतला का आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो. अहो मुंबईला हा विनायक राऊत त्या लाईटीचे मीटर कापायचा. आज जे हायमास्क घेऊन सगळीकडे फिरतोय ना की मी हायमास्क लावले, अरे तो सरकारची योजना आहे, त्याच्यातून पण पैसे कमवतो. सरकारी योजनेमधून पैसे कमवतोय आणि तुम्हाला सांगतोय की विनायक राऊत लावतोय, खासदार लावतोय. अरे ते तुझे नाही, ते सरकारचे पैसे आहेत. विचार करा, उद्या परिस्थिती फार भयानक होईल. निलेश राणे खासदार झाला ना झाला मला फरक पडत नाही. मी एकदा जिंकलेलो आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. 28व्या वर्षात मी एकदा जिंकलेलो आहे. मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद एकदा मिळालेला आहे. मला काय मिळवायचं नाही, मला खरोखरच काय मिळवायचं नाही, त्याच्यासाठी मी मैदानात आलेलो नाही. पण हे सगळे भाडखाऊ हे रत्नागिरीला लुटायला बसले. रत्नागिरीला आतमधून पोखरून टाकलं हे लोकांनी. आज सांगण्यासारखी एक गोष्ट नाही ठेवली रत्नागिरीमध्ये. आज कुठे पाहिजे होती रत्नागिरी? 1,05,000 आपलं दरडोई उत्पन्न सिंधुदुर्गाचं 1,05,000 आणि आपण अजून रत्नागिरीमध्ये 70च्या जवळ आहोत. 70-72 असू. बाजूला एक जिल्हा, माती तीच, लोक तीच, मग एवढा फरक कुठे? उद्योगधंदे तेच. पण तिकडच्या लोकांना त्यांना माणूस माहिती आहे, त्यांना माणूस ओळखायला येतो. ठीक आहे, तेव्हा लोकसभेमध्ये पराभव झाला, मोदींची लाट होती, विधानसभेमध्ये आमचे साहेब देखील पडले. त्याच्यानंतर सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्या कारण का तिकडच्या लोकांनी त्यांचा माणूस ओळखला. यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही. हे स्वतः माखलेले आहेत. हे काय, हे स्वतः बरबटलेले आहेत सगळ्या भ्रष्टाचारामध्ये. तुम्हाला काय देणार? यांची रोज नवीन नवीन फक्त किस्से बाहेर येतात. ही माझी मुलगी, ती काय, हा कोणाचा, तो कोणाचा, त्याच्यावरच त्यांचं आयुष्य चाललंय. त्या डीपीटीसी मध्ये 250 करोडचा आराखडा, 250 करोडचा आराखडा, खर्च किती झाला? फक्त 4 कोटी. मग हे तुम्ही विचारायचं नाही? तुम्हाला वर्तमानपत्रातून या सगळ्या गोष्टी फार कमी कळत असतील, पण तुम्ही जागरूक राहिले पाहिजे. माझं रत्नागिरी 10 वर्षापूर्वी जसं दिसतंय तसंच आजही दिसतंय. त्याच्यामध्ये बदल का होत नाही? आज मच्छीमार भडकलेत. पर्सन नेट आणि पारंपरिक फार मोठा वाद लागला दोघांमध्ये. पण बसून त्यांना सोडवायचं, त्यांचा तिढा सोडवायचा असं कुठल्याही राज्यकर्त्याला वाटत नाही. ते झुंजतच राहिले पाहिजे. तर एक गट माझ्याकडे आणि जो कमीचा गट आहे त्याला आपण नंतर बघूया. हे राजकारण आजपर्यंत रत्नागिरीमध्ये घडत आलं. मी 10-12 वर्षापासून रत्नागिरी बघतोय, राज्यकर्ते इकडचे बघतोय. काही करू शकत नाही. बाजूला हा मतदारसंघ बघा, तो संगमेश्वर, चिपळूण आहे, तिकडेच लोक आहे तशीच, तेव्हाही तशीच दिसत होती, आजही तशीच दिसत आहे. काही बदल झालेला नाही. आपला तरुण उद्या जर त्याला नोकऱ्या मिळाल्या नाही तर हातामध्ये हत्यार घेणार काय? उद्या नोकऱ्या कुठे आहेत आपल्याकडे? आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. जर नोकरी मिळाली तर मुंबईमध्ये आता जागा राहिलेली नाही जिथे आपला मराठी माणूस जाऊन राहील. कल्याण डोंबिवलीमध्ये एक फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये शिरू शकत नाही. एकेका खोलीमध्ये, गॅलरीमध्ये लोक झोपतायत, नुसते लोळतायत. अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसाला टाकले लोकांनी. फक्त तो झेंडा भागवा मिळाला आहे तर
शिवसेना नाव आयतं मिळालं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा ब्रँड मिळाला म्हणून इतके वर्ष फक्त त्यांच्या नावावर एवढं राजकारण केलं. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार जरी 5% घेतला असता ना, आज महाराष्ट्र कुठल्या कुठे गेला असता. फक्त महाराजांचं नाव वापरलं गेलं. इथे संभाजी महाराजांचं स्मारक असंच सडत बसलंय. कोणाला हे लोकांना चिंता नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर सांगितलं की आम्ही पुतळा उभारू, ते पण निलेश राणेंनी जाहीर केल्यानंतर. स्मारक सडत होतं, अनेक वर्ष सडत होतं. 25 वर्ष तुमची सत्ता होती, मग का नाही ते स्मारक बनवलं? कोणाकडे उत्तर नाही. आज पर्यटनासाठी आमची मुलं काहीतरी करू पाहत आहेत. त्या मालवणला बघून, देवगडला बघून आज आपल्याला वाटतं की नाही, मालवण सारखा पर्यटक इकडेही यावा. देवगडला जसा पर्यटक चाललाय तसा इकडेही यावा. आमच्या मुलांना पण काहीतरी वाटतं की इकडे काहीतरी करावं. पण ग्रामपंचायत एनओसी देत नाही. तू स्वाभिमानचा ना, तुला मिळणार नाही. कोणाला CRZ मुळे परवानगी मिळत नाही, कोणाला मॅरिटाईम मुळे परवानगी मिळत नाही. हा सगळा धंदा ह्यांच्या मर्जीवर चाललाय. आणि ह्यांच्या विरोधात कोण गेला की ह्यांचा बाप लिंबू टोचत बसणार की वाटोळच झालं यांचं. ते कुठे उदगीरला जाईल काय, कुठे गुलबर्ग्याला जाईल काय. अहो, 21व्या शतकात राहतो आपण. आजचा तरुण जर उद्या नोकरी नाही मिळाला, डिप्रेशन मध्ये गेला, आत्महत्या केली, तो कोणाचा घरचा जाणार आहे? का माझ्या घरचा जाणार आहे? उद्या सत्यानाश सगळं झालं, काय करण्यासारखंच नसेल तर तुम्ही कोणाकडे मागणार? ह्यांचे फक्त चेहरे चांगले, ह्यांची फक्त बोली चांगली, तुम्हाला फक्त गोड गोड बोलत ठेवणार. बघा, मी तुमच्यासाठी उभं एवढं दाखवणार, पण करणार काही नाही. ह्यांचं तेवढं दूरदृष्टीच नाही हो. अहो, तो येणारा ब्रिटिश इथे येणारा जो 150 वर्ष आपल्या देशावर ज्यांनी राज्य केलं, तो आपल्याला वेगवेगळे स्टेशन देऊन गेला, वेगवेगळी उद्यानं देऊन गेला. ह्यांनी 25 वर्ष आपल्याला काय दिलं विचारणार आहात का नाही तुम्ही कधीतरी? 25 वर्षामध्ये रत्नागिरी काही करू शकली नाही. सिंधुदुर्ग पुढे गेला, एका बाजूनी रायगड पुढे गेला, त्या बाजूनी सातारा पुढे गेला. आपण रत्नागिरीमध्ये आपण कवडी मोजतोय अजून, कवडी. इथे अधिकाऱ्यांवर अंकुश कोणाचा राहिलेला नाही. त्या आमच्या मराठी पोरांवर, तिकडे लोटांवर वाटेल ती केसेस टाकले असतील, ठीक आहे, चूक दोन्ही बाजूची झाली, दोन्ही बाजूला शिक्षा झालीच पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी हात टाकायचा नाही. पोलीस अधिकाऱ्यांचा मान हा मान राखला गेलाच पाहिजे. पण आज कोण कोणाची बाजू घेत नाहीये. सगळे घाबरून आहेत की अधिकारी मला निवडणुकीला साथ दिला पाहिजे, अधिकारी माझ्या बरोबर राहिला तर माझं काम होईल. अशा भीतीपोटी आज रत्नागिरी आहे. तुम्हाला कधीतरी जाग येणार आहे की नाही, तो विचारायचा प्रश्न आहे. आपली पिढी उद्ध्वस्त होणार, मग काय कुठले मोजणार तुम्ही? उद्याची एक पिढी जी उभी राहील ना 25 वर्षानंतर, तुम्हाला विचारेल 25 वर्षा अगोदर तुम्हाला एक संधी मिळाली होती, ह्या सगळ्यांना गाडण्यासाठी संधी मिळाली होती, का नाही गाडून टाकलं तेव्हा? आपण फक्त यांच्या समोर भिकारी सारखे मागत बसायचं की साहेब अमुक द्या. आजही जीर्णोद्धाराचे एवढे कार्यक्रम, साहेब जीर्णोद्धार मंदिरचा झाला पाहिजे. आजपर्यंत रस्ते, पाणी, वीज, मंदिर ह्याच्यावरच रत्नागिरीला ठेवलं. जगातला माणूस चंद्रावर गेला, कुठे कुठे फिरतोय, आपण अजूनपर्यंत जीर्णोद्धारासाठी पैसे मागतोय, रस्त्यासाठी पैसे मागतोय, बंदर व्हायला पाहिजे याच्यासाठी पैसे मागतोय. भीतीपोटी सगळं. अनेक तरुण या उदय सामंत आणि यांच्या मंडळीने, मुस्लिम समाजाचे असतील, इतर भंडारी समाजाचे असतील, ड्रग्सच्या आहारी लावले, व्यसनाच्या आहारी लावले. आज ते बिचारे आतमध्ये शिक्षा भोगतायत. क्राईम केला हे लोकांनी, शिक्षा भोगणारे कोण आहेत? आमचे तरुण आहेत, आमच्याच रत्नागिरीचे तरुण आहेत. ह्यांचा जो आडवा जाईल त्याची विकेट काढायची, त्याला आडवा करायचा, पोलीस केस टाकायच्या. आज ते सगळे सडतायत आतमध्ये आणि बाहेर आमदार केसाचा टोप लावून फिरतोय. त्याला चौथी शोधायची आहे. त्याच्या आत ह्याला बाद करा, ह्याला घरी पाठवा. असा चांडाल रत्नागिरीमध्ये फिरता कामा नाही. रत्नागिरी उद्ध्वस्त झाली, अजून किती वर्ष अजून उद्ध्वस्त करायची? आता वेळ आली आहे विचारायची. निलेश राणे खासदारकीचे मतं मागायला तुमच्याकडे आज आलेला नाही, त्याच्यासाठी अजून वेळ आहे. एकदा परिस्थिती गेली तर परत ती येणार नाही. निलेश राणे एकदा हारला काही फरक पडत नाही. रत्नागिरीसाठी, माझ्या कोकणासाठी निलेश राणे 100 वेळा हारायला तयार आहे, पण ह्यांच्या समोर मी कधी गुडघे टेकणार नाही.
जे चुकीचं आहे पत्रकार छापत नसले तरी मी सांगत जाणार की हे साले चुकतायत, हे चोरी करतायत, हे दरोडे घालतायत, मी सांगत राहणार. पत्रकारांनी लिहिलं ना लिहिलं मी सांगत जाणार. आता सोशल मीडिया आहे, लोकांच्या घरापर्यंत पोहोचतोय. निलेश राणे बघायला उभा राहतोय, निलेश राणे कसा बोलतो, काय बोलतोय बघायला रत्नागिरीचा माणूस उभा राहतो, सिंधुदुर्गातला माणूस उभा राहतो. ही ओळख माझ्या रत्नागिरीकरांनी मला दिली. मी आयुष्यभर तुमचे कधी उपकार विसरू शकणार नाही. अरे खासदार काय करायचे, असे खासदार विनायक राऊत सारखे. साला जो तोंडाने अंगाने खासदार वाटत नाही, कुठला तरी एसटी स्टँडचा हमाल वाटतो. हे असे खासदार व्हायला लागले, माझा मनच उतरलो. असा खासदार आणि ह्याच्यानंतर परत मी होणार म्हणजे काय स्टँडर्ड आहे का नाही काय? हा साला पाकिटमार हा खासदार झाला. मला अजून पण खरं वाटत नाही. ते आमचे राजन देसाई आता गेले, मी कुठल्या तरी कामाने पाठवलं होतं. मी म्हणलं राजन देसाई साहेब आम्हाला वाटायचा लाईट चोर आहे, मीटर चोर आहे. आम्हाला वाटतच्या सभेमध्ये कळलं हा कपशी चोर आहे. कुठला माणूस कुठे येऊन खासदार झाला? 6 महिन्यापूर्वी हा तिकीट घेत नव्हता, आज तुमचा खासदार झाला. तिकडे जाऊन सांगतोय आता कोई वडापाव ही नहीं खाता है, अभी कोई वडापाव नहीं खाता है. कोकण में क्योंकि इतना बड़ा बड़ा गारा गिरता है. ह्याच्या खरं सांगतो महिला भगिनी आहेत, नाही तर सांगितलं असतं. त्यांना राण्यांचीच भाषा लागते, संस्कृती वगैरे काय नाही. तुम्ही फक्त संस्कृतीच्या आड राहून वाटेल ते धंदे मागून कराल काय? निलेश राणे करू देणार नाही. माझ्यासाठी माझा कोकण पाहिलाय. हार जीत हे आयुष्यामध्ये होतच असतं. मला त्याची काय कदर नाही. मी राणेंचा मुलगा आहे, राणेंच्या खानदानातला आहे, पण मी कोकणचं नुकसान कधी होऊ देणार नाही. आज जसे जागरूक राहिलात, निवडणुकीच्या 50 दिवसामध्ये वाटेल ते अफवा पसरवतील, वाटेल त्या गोष्टी करतील की अमुक झालं तमुक झालं. हे समोरून लढाई करणारे कधीच नव्हते आणि कधीच नसणार. हे मागूनच वार करणार. हे हिजड्यांची औलाद आहेत, हे मागूनच वार करणार. लक्षात ठेवा. तुम्ही जागरूक राहायचं. माझा माणूस हे करू शकत नाही, ह्याचा प्रचार तुम्ही करायचा. कारण का आता वाटेल तो अपप्रचार करतील. ह्यांची माणसं सगळीकडे सोडलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नाक्यावर आजही ठिकठिकाणी यांची माणसं उभी असतील. हे लोक समोरून कधी वार करणार नाहीत. तुमच्यामध्ये बसणारे पण काही असतील, पत्रकारांमध्ये पण काही असतील. हे लोक समोरून कधी वार करणार नाही. लक्षात ठेवा. हे कपटी आहेत, हे मागून येतील, अफवा पसरवतील आणि रत्नागिरीचं वातावरण गडूळ कसं होईल, निलेश राणे अटक कसं होईल. कारण की निलेश राणे अनेक केसेसमध्ये बेलवर बाहेर आहे. आता चर्चा कसली आहे, ह्याला अटक करायला लावा कारण का हा बेलवर बाहेर आहे. अरे इतके महिने लागले, इतके वर्ष लागले. आता सगळं काय करून झालं. आता काही कुठे निलेश राणे अडकत नाही. म्हणून याला कसा अडकवायचा? हा बेलवर बाहेर आहे, याला कुठेतरी असा अडकवा की याची बेल रद्द झाली पाहिजे. विचार करा मानसिकता काय. तुमची सेवा नाही, तुमचे सेवक म्हणून नाही, तुमचे मालक म्हणून याला राहायचंय. एक निलेश राणे आवाज उठवतो, त्याला कसा तरी गप्प करायचा. म्हणून हे सगळं रचना ही सगळी बाहेरची ही सगळी चालली आहे. म्हणून तुम्ही जागरूक राहा. 5 वर्ष गेला, मागचं जे 5 वर्ष गेली, ही परत 5 वर्ष गेले तर आपल्या रत्नागिरीला कोण वाली राहणार नाही, कोण बोलणारा राहणार नाही. हे लोक यांना वाटेल बघा आम्ही निवडणुका जिंकतोय. तो निलेश राणे बडबडून गेला, एवढं सगळं बोलून गेला, बाळासाहेब ठाकरेंवर बोलला, उद्धव ठाकरेंवर बोलला. काय झालं आमचं? आम्ही निवडणूक जिंकली. तुम्ही फक्त ऐकत बसायचं. तुम्ही फक्त ऐकत बसायचं. स्वाभिमानी बना. ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही कोकणाच्या स्वाभिमानाची, अस्मितेची निवडणूक आहे. ह्यांनी लोळवलं रत्नागिरीला इतके वर्ष, हे समजून की हे आपलंच आहे. अजून लोळवायला देऊ नका रत्नागिरीला. स्वाभिमानाने जगायला शिका. एकदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन बघा. निलेश राणेला एकदा उभा करून बघा. स्वाभिमानाने बघाव. या रत्नागिरीकडे नाही अधिकाऱ्यांनी किंवा इतर कोणी बघितलं, कोण वाकडे नजराने रत्नागिरीला बघू देणार नाही. ह्याचा मी तुम्हाला आज शब्द देतोय व्यासपीठावर. कारण का सगळ्यांचं लक्ष आज राणेंचं उद्या काय होणार याच्यावर लागलं. लक्षात ठेवा. एक पराभव निलेश राणेंचा 2014ला झाला. राणेंची पहिली जी काय हार होती ती 2014 मध्ये झाली. आता 2019ला जर कोकणाला जिंकवायचं असेल
तर निलेश राणे समजून नाही, कोकण जिंकला पाहिजे आणि हे गाडले गेले पाहिजे एवढा विचार करून मतदान करा. कारण का हे सत्यानाश करायला निघाले रत्नागिरीचा, ह्यांचा सत्यानाश निलेश राणेच करू शकतो. दुसरा हे लोक कोणाला घाबरत नाही. हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे, हे ह्याला विकत घेऊ, ह्याला ठार मारू, ह्याला मागून बंदोबस्त करू, ह्याचे व्यापार बंद करू. त्यांना सगळ्यांची गणित माहिती आहे. त्यांना फक्त राणेंचं गणित माहिती नाही. त्या आयुष्य जरी अजून 10 जन्म घेतले तरी राणेंचं गणित तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ही काय शेवटची सभा नाही. तुम्ही फार मन लावून जिथे जिथे मी चाललोय, जे काय घडतंय ते माझ्या जमेचं आहे, मी असं समजतो. जिथे जिथे वातावरण आहे तिथे असंच भरगच्च गर्दी. निलेश राणे कोण आहे मला बघायचं आहे, ज्यांनी बघितला नाही त्यांनी. हे फक्त तुमचं प्रेम आहे. तुमचं प्रेम कधी मी फेल व्हायला देणार नाही. तुमचं प्रेम माझ्या मनात आहे, माझ्या रक्तात आहे. हे प्रेम घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे. यांना सळो की पळो केलंय, अर्ध तर केलंय. अर्ध 2019च्या निवडणुकीनंतर यांना मी अर्धवट पण ठेवणार नाही, एवढं तुम्हाला शब्द देतो. आज जसे मोठ्या संख्येने ते आलात आणि जसा जिवंतपणा दाखवलात तसा जिवंतपणा तुम्ही शेवटपर्यंत दाखवाल